नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच्या मागच्या भागामध्ये म्हणजेच प्रकरण 8वे जागतिक महायुद्धे आणि भारत यात पहिलं महायुद्ध, या पहिल्या महायुद्धाची कारणे तसेच पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण तसंच दुसरे महायुद्ध आणि या दुसऱ्या महायुद्धाची कारणे बघितली. आता आपण महायुद्धे आणि भारत या तिसऱ्या मुद्द्यामध्ये पहिले महायुद्ध आणि भारत या मुद्द्याविषयी माहिती बघणार आहोत. पहिल्या महायुद्धात इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो अथवा नसो युद्धात सहभागी करून घेतले. भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामुग्री तसंच मनुष्यबळ या रूपात मदत केली. इसवी सन 1919 ते 20 अखेरपर्यंत हिंदुस्थानमधील इंग्रज सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये या युद्धासाठी मदत केली. इंग्लंडने भारतातून एकूण 10,96,013 एवढे सैनिक पाठवलेले होते. पहिल्या शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांचा शौर्यस्तंभ हा पुणे या ठिकाणी आहे. या पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. या युद्धामध्ये भारताने इंग्लंडला खूप मोठी मदत केली. दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, ज्यूट, तंबू, ताग, छोट्या प्रकारच्या नौका, इमारती, लाकूड तसेच रेल्वे आणि वाहतूक साधने इत्यादी सर्व साधन सामुग्रीही भारतातून युरोपामध्ये पाठवण्यात आली. 1918च्या अखेरपर्यंत 1,40,00,000 रुपयांची युद्ध सामुग्री ही भारतातून इंग्रजांनी नेली. या महायुद्धाचे जे पडसाद आहे ते विविध क्षेत्रांवर उमटले होते. यात मग लष्करी युद्ध सामुग्रीचे उत्पादन, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती व अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश होतो. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणाला देखील चालना मिळाली. यामुळे झालेले प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बदल हे लोखंड, पोलाद, कोळसा व खाण उद्योगात दिसून आले. पहिल्या महायुद्धानंतर भारतामध्ये मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ झाली. युद्धकाळ आणि युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारामध्ये सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली. शेतीमालाला मंदी आली तर औद्योगिक मालाच्या किमती ह्या वाढल्या. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागवणे मग अवघड होऊ लागले. भारतात अन्नधान्याच्या किमती या युद्धामुळे वाढू लागल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावर संमिश्र अशा स्वरूपाचे परिणाम दिसून आले. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्यात लक्षात काही गोष्टी ह्या आल्या. युरोपात लढताना आपली जी शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहेत हे भारतीयांना समजले. तसेच विमाने, अप्रगत यांत्रिक साधने व तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळेझाक, त्याचप्रमाणे युद्धोपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे यामुळे आपण किती मागे आहोत हे भारतीयांच्या लक्षात आले. या परिस्थितीमध्ये मग बदल घडवून आणण्यासाठी
इंग्रज सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात काही सूचना केल्या. 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया, यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा करता येतील त्याचा एक अहवाल तयार केला. या अहवालामध्ये नागरी तरतुदींबरोबरच लष्करी सुधारणाही त्यांनी सुचवल्या होत्या. त्यानुसार 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आश्वासने दिली. सैन्यात जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येतील. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येईल असेही सांगितले. इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन होईल. तसंच या अकादमीत 10 जागा ह्या हिंदी तरुणांसाठी असतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल. तसंच प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली आणि 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आलं. भारतीय वायुसेनेचा पाया हा विस्तृत म्हणजे वाढवण्यासाठी या महायुद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचं कर्तृत्व दाखवलं. या संदर्भात मग लोकमान्य टिळकांनी महायुद्ध काळामध्ये केसरी हे त्यांचं जे वृत्तपत्र होतं, या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणांमधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या. तसंच हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका अशी आग्रही मागणी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात इंग्रजी सत्तेला युद्ध कार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी व गांधीजींनी तसेच इतर नेत्यांनी विधायक अशी दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. यात त्यांची दूरदृष्टी होती हे लक्षात येतं. तसंच इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या या युद्धात हिंदुस्थानला ओढण्यात आलं. याचं पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली कन्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांना या काळाचं वर्णन करणाऱ्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की हे हिंदुस्थानचं युद्ध नव्हतं. हिंदुस्थानचे जर्मनीशी भांडण नव्हते आणि तुर्कस्तानशीही नव्हते. हिंदुस्थानला या बाबतीत मतच नव्हते. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीणीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. हिंदुस्थानात दारिद्र्य होतं, त्यामुळे सैन्य भरतीला अडचण येत नव्हती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धात लढले. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत म्हणून इंग्लंडला देण्यात आले. महायुद्धाच्या काळात भारतातील कित्येक लोक देशांतर करू लागले. कॅनडा, अमेरिकेत जाऊ लागले. कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुले बनलेले होते. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्याचं नाकारलं. बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामगाटामारू जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात व्हँक्युव्हर नांगर टाकू दिला नाही. हे परांगदा झालेले हिंदी लोक परत भारतात आले. कामागाटामारू हे जहाज कोलकाताच्या जवळच्या बजबज या बंदरात पोहोचलं.
जहाजातील उतारूंनी ताबडतोब आपापल्या गावी जावे असे त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांनी तो हुकूम मोडून काढला. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयीपणामुळे देशामध्ये प्रचंड असा प्रक्षोभ माजला. जर्मनी हा देश राष्ट्रवादी होता. भारतावरही राष्ट्रवादाचा विलक्षण असा प्रभाव होता. पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलतः असलेला फरक लक्षात घेतला पाहिजे. यात जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपलं राष्ट्र हे बलिष्ठ आणि मोठं करण्यासाठी आक्रमण करत होता, तर भारताचा राष्ट्रवाद हा भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता. आपल्याच देशात नव्हे तर जगभर लोकशाहीचं वर्चस्व व्हावे अशा या व्यापक ध्येयावर भारतीय राष्ट्रवाद हा आधारलेला होता. ॲबिसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणीही लोकशाहीचे लढे हे चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने शुश्रूषा पथके, स्वयंसेवक, अन्नधान्ये इत्यादी मदत पाठवली गेली. जर्मनीत वंशभेद प्रबळ होता. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल केलेली होती. पण भारतात मात्र प्रथमपासूनच निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे आणि जातीचे लोक एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचं वैशिष्ट्य आणि मोठेपण या ठिकाणी दिसून येते. यात आपण महत्त्वाचे मुद्दे बघूया. काँग्रेस आणि त्याचं संरक्षण धोरण काय होतं, तर अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केले होते. यात जे ठराव होते त्यात हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी व देशरक्षणासाठी शिक्षण आणि उत्तेजन द्यावे. तसेच संरक्षण खर्च कमी करावा, पण ते अशक्य जर असल्यास इतर बाबींवरील खर्चामध्ये कपात करण्यात यावी. हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्य दलात प्रवेश द्यावा. राणीच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्यांच्या जागा हिंदी लोकांना द्याव्यात. संरक्षण विद्यालय स्थापन करावे. लोकसेना व सेवाभावी दले स्थापन करावीत. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षणविषयी मागण्यांची दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने वरील ठरावांच्या संदर्भात स्वहितकारी धोरण ठेवले. त्यानंतर पहिलं महायुद्ध आणि टिस्को. यात पहिल्या महायुद्धाचा आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा म्हणजेच टिस्को यांचा जवळचा संबंध आहे. पहिल्या महायुद्धात जमिनीवरच्या युद्धात सैनिकांच्या वेगवान हालचाली, युद्ध सामुग्रीची हलवाहलव यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. युरोपामध्ये इंग्लंडला उत्तम रेल्वे रुळांची गरज होती आणि इराकच्या प्रदेशातील लष्करी हालचालींसाठी इंग्रजांना रेल्वे रुळ हे आवश्यक होते. इंग्रजांची गरज ही कंपनीसाठी संधी ठरली. कंपनीने अहोरात्र कष्ट करून सुमारे 1500 मैल लांबी भरेल एवढे रूळ पुरवले. भारतीय कंपनीला पोलादी रूळ तयार करता येणार नाहीत असेच इंग्लंडमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होते. परंतु भारतीयांनी त्यावर मात केली आणि पहिले महायुद्ध संपल्यावर जानेवारी 1919 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड हे टिस्कोच्या कारखान्यावर आले. चेम्सफर्ड यांनी भाषणात इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेत दोस्त राष्ट्रांना जे यश मिळाले त्यात भारताने पुरवलेल्या रेल्वे रुळांना विजयाचे श्रेय देण्यात आलं. भारतीय लोकांनी मनात आणले असते तर काय करू शकतात याची साक्षही व्हाईसरॉयने या ठिकाणी दिली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.